नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रथम वर्ष कला याच्या अंतर्गत सत्र क्रमांक दुसरं जे आहे, पहिलं सत्र झालेलं आहे. दुसऱ्या सत्रामध्ये सेमिस्टर 2मध्ये आपल्याला जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये काव्यबंध हा मुंबई विद्यापीठाने संपादित केलेला जो कविता संग्रह आहे तो अभ्यासक्रमासाठी आहे. हा जो कविता संग्रह आहे तो डॉक्टर नीलकंठ शेरे, डॉक्टर नानासाहेब यादव, डॉक्टर जगदीश राणे यांनी संपादित केलेला कविता संग्रह आहे. आणि या कविता संग्रहामध्ये प्रातिनिधिक स्वरूपाच्या कविता ज्या आहेत त्या समाविष्ट केलेल्या आहेत. म्हणजे प्रत्येक कवीची एक कविता असं याचं स्वरूप आहे. शब्दालय प्रकाशन श्रीरामपूर यांनी हा प्रकाशित केलेला कविता संग्रह आहे. याचा मुखपृष्ठ जे आहे ते शालमल यांनी केलेलं आहे आणि नोव्हेंबर 2019मध्ये हा कविता संग्रह प्रकाशित झालेला आहे. तर मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळाचं हे संपादित केलेलं पुस्तक आहे आणि अनेक कवींच्या कविता याच्यामध्ये आहेत. एकूण 50 कविता ज्या आहेत त्या या संग्रहामध्ये आहेत. प्रातिनिधिक स्वरूपाचा, संपादित स्वरूपाचा हा कविता संग्रह आहे. तर याच्यामध्ये ज्या कविता सहभागी आहेत त्याची सुरुवात म्हणजे नारायण सुर्वे यांच्यापासून या कवितांची सुरुवात होते आहे. तर ते शेवट जो आहे तो आजपर्यंतचे वाना आंधळे यांचा भोग या कवितेपर्यंत आलेला आहे. म्हणजे सरासरी 1960 नंतरची जी कविता आहे ते 60 ते 2020 या कालखंडातील असणारे 50 कवी हे तुमच्या अभ्यासक्रमासाठी आहेत. याच्यामध्ये असलेल्या ज्या कविता आहेत त्या कविता आणि त्याचे कवी हे तुम्हाला मी विदित करून देतो आहे. 4 शब्द ही नारायण सुर्वे यांची कविता आहे. आत्ता नामदेव ढसाळांची कविता आहे. इराणी अरुण कोलटकरांची कविता आहे. ह्या नभाने ह्या भुईला असे दान द्यावे नादो महानोरांची कविता. ते वर्ष होतं की कोळ्याचं जाळं भालचंद्र नेमाडेंची कविता आहे. तुकारामाचा अंत दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांची कविता आहे. शोकगीत ही ग्रेसांची कविता आहे. स्वागत त्र्यंबक सपकाळे यांची कविता आहे. मायबोली सुरेश भटांची कविता आहे. बळीराजासाठी गाणं नारायण कुलकर्णी कवठेकर यांची कविता आहे. वाण अनुपमा उजगरे यांची कविता आहे. रांगोळी रजनी परुळेकर यांची कविता आहे. घरट्यासाठी झिजतो कुडतो माझा बाप एके शेख यांची कविता आहे. युनोत पाणी भुजंग मेश्राम. ताळमेळ माया पंडित. नफिसा लोकनाथ यशवंत. ओवी प्रकाश घोडके. नाही फिरलो माघारी मोहन शिरसाट. आसक्तीच्या मानाला शशिकांत हिंगोनेकर. हिराबाई जाफर मिया संतोष पद्माकर पवार. वासनाकांड भगवान ठाकूर. उजळ माथ्यानं कुणबीपण श्रीकांत देशमुख. सुरुवात मोहम्मद शकील जाफरी. दारासमोरचे देव अरुण काळे. आयडियल स्टेटच्या हद्दीबाहेरून सिद्धार्थ तांबे. मातीचे पाय रमेश इंगळे उतरातकर. त्याच्यानंतर बायका खोळंबून आहेत काठावर प्रवीण दशरथ बांदेकर. मेलं नाही अजून आभाळ बालाजी मदन इंगळे. आई तू नको करू चिंता एकनाथ पाटील. मनाच्या कॅनव्हासवर व बुजगावून पण मोहन कुंभार. तुझ्या सरंजामी भुईने सत्यपाल सिंह आदरसिंह राजपूत. मृत्यूचं प्रार्थना गीत पी विठ्ठल. वर्तमानाचा इतिहास भूगोल वीरा राठोड. आता पोटात काटे भरून जगूया महादेव गोरख कांबळे. कबूतरखाना बाळासाहेब लबडे म्हणजे माझी कविता आहे. बेसावध शेषराव पिराजी धांडे. तृष्णेची कविता सुनील अभिमान अवचार. उन्हाच्या कटाविरुद्ध नागराज मंजुळे. मी पण शिकलतलय उत्तम पवार. स्त्री हाच तुझा समाज कविता मोरवणकर. माझी 5-6 वर्षाची पोरगी संध्या रंगारी. नोबल ट्रूथ केतन पिंपळापुरे. मातीचं भंड पडो अविनाश गायकवाड. कविता तर रक्ताचीच गोष्ट असते ना दोस्ता सुदाम राठोड. माड्या विनोद कुमरे.
विचाराचा अर्थ रोहिदास पोटे, गोंगलू प्रभू राजगडकर, गोंडवन माझे कुसुम आलाम स्टेज, वारू सुनावणे भोग वाना आंधळे, अशा या 50 कवींच्या 50 कविता याच्यामध्ये सहभागी आहेत. आता या कवितेमध्ये आपल्याला जर एकंदरीत या कवितांचं स्वरूप पाहिलं, स्वातंत्र्योत्तर काळातल्या असलेल्या 50 कवींच्या, विशेषतः याच्यातले 50% जे कवी आहेत ते समकालातील कवी आहेत आणि त्या समकालीन कालांच्या असलेल्या कवींच्या कविता आपल्याला अभ्यासाला आहेत. त्यामुळे आजचे कवी काय लिहितात याचा लेखाजोखा तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे आज हयात असणारे कवी याच्यातले कोण कोण आहेत हे जर आपण पाहायला गेलो तर पहा, याच्यामध्ये आज हयात असणारे जे कवी आहेत, नारायण कुलकर्णी कवठेकर आहेत, अनुपमा उजगरे आहेत, रजनी परुळेकर आहेत, ए के शेख आहेत, भुजंग मेश्राम आहेत, माया पंडित आहेत, लोकनाथ यशवंत आहेत, प्रकाश घोडके आहेत, मोहन शिरसाट, शशिकांत हिंगोनेकर आहेत, संतोष पवार आहेत, भगवान ठाकूर आहेत, श्रीकांत देशमुख आहेत, मोहम्मद जाफरी आहेत आणि सिद्धार्थ तांबे वारलेत, रमेश इंगळे उतरातकर आहेत आणि प्रवीण बांदेकर, बालाजी मदन इंगळे वगैरे वगैरे. पुढचे जे सगळे कवी आहेत, नागराज मंजुळे आहेत, तर सगळे कवी पुढचे सगळे म्हणजे 27 पासून 50 पर्यंतचे जे सगळे कवी आहेत ते आज जिवंत आहेत. त्यामुळे आज ज्या कवीने लिहिलेलं काव्य आहे त्या काव्याचं स्वरूप काय आहे, त्याचं वेगळेपणा काय आहे, ते कवीचं काव्य कशात आहे, त्यांच्या प्रतिमा कशा आहेत, या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला या नव्या कवींची आणि जुन्या कवींची कविता ही अभ्यासता येईल, अनुभवता येईल आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला वेगवेगळे जे निष्कर्ष आहेत ते निष्कर्ष नोंदवता येतील. या सगळ्या प्रवाहांमध्ये आपण नारायण सुर्वे यांच्यापासून या काव्य प्रवासाची सुरुवात केलेली आहे. नारायण सुर्वे यांची कविता ही एका वेळेस दलित आणि एका वेळेस ती मार्क्सवादी अशा दोन्ही पातळ्यांवरती ती अभिव्यक्त होत राहते. नामदेव ढसाळांची कविता ही मराठी कवितेमध्ये आणि त्याचबरोबर दलित कवितेमध्ये सुद्धा दिसून येते. नादो मनोहरांची कविता ही ग्रामीण कविता किंवा सौंदर्यवादी कविता, भालचंद्र नेमाडे यांची कविता ही मध्यवर्ती केंद्रवर्ती, दिलीप पुरुषोत्तम चित्रे, ग्रेस, सुरेश भट, नारायण कुलकर्णी कवठेकर, अनुपमा उजगरे, ए के शेख यांची ही एक मध्यमवर्गीय प्रवाहामधील असणारी कविता म्हणून येते. तर काही परिवर्तनवादी विचारांच्या, दलित विचारांच्या कवीसुद्धा याच्यामध्ये लोकनाथ यशवंत आहेत, मोहन शिरसाट आहेत, शशिकांत हिंगोनेकर आहेत, संतोष पद्माकर पवार आहेत, अरुण काळे आहेत, सिद्धार्थ तांबे आहेत. यासारखे कवी दलित कविते म्हणून दिसतात. दलित, ग्रामीण, स्त्रीवादी, महानगरी, अस्तित्ववादी अशा वेगवेगळ्या असलेल्या प्रवाहांमधील या कविता आहेत आणि त्या कवितांचा आस्वाद घेणं एक आनंददायी बाब आहे. धन्यवाद.